गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आहे 7 जानेवारी 2026, बुधवार आहे, आठवड्याचा मधला दिवस. शेअर मार्केट आजही सुरुवातीला तरी खालीच जाणार आहे, त्यात काही प्रश्नच नाही आहे. काल चांदीनी परत रेकॉर्ड हाय बनवला, पण याच्यामध्ये एक गडबड करणारी न्यूज आलेली आहे. ती म्हणजे चीनच्या 3 सोलर मोठ्या कंपन्यांनी पुढच्या तिमाहीमध्ये, म्हणजे आत्ता नाही, पुढच्या तिमाहीमध्ये सोलर पॅनलमध्ये चांदीऐवजी कॉपर वापरण्याचं ठरवलेलं आहे. तर त्याच्यामुळे चांदीचा थोडासा वापर सोलर पॅनलमध्ये कमी होईल असा अंदाज वाटतोय. दुसऱ्या इंडस्ट्रीला मात्र पर्याय नाही आहे. IC म्हणा, डाटा सेंटर्स, त्याच्यानंतर गाडीमध्ये, कारमध्ये, बॅटरीजमध्ये ह्यांना काही पर्याय नाही आहे. कारण तिथं अतिवेगाने सगळं वहन होत असतं विजेचं. तर अतिवेगाने होत असल्या कारणाने तिथं हीट खूप मोठ्या प्रमाणावर जनरेट होते. आणि जर चांदी नाही वापरली, कॉपर वापरलं, तर सगळीकडे आगी लागतील. तर त्याच्यामुळे त्यांना काही पर्याय आत्ता तरी नाही आहे. इतर काही मेटल्स त्यांना मिळाली किंवा काही मिश्रण वगैरे तयार झाले आणि नवीन मिळाली तरच चांदीवर संक्रांत येण्याची शक्यता आहे. बाकी तशी चांदीवर संक्रांत येण्याची शक्यता सुतराम नाही आहे. तर ह्या दृष्टीने आपल्याला बघायचं आहे. मी आहे उदय कुर्तकोटी, हरणे, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी इथनं बोलतोय. सकाळचे 9:15 होत आलेली आहेत. उशीर झालेला यायला, व्हिडिओ करायला, पण ठीक आहे, चलता आहे. तर काल चांदी ही 2,59,322 रुपयाला पोचलेली आहे. म्हणजे जवळजवळ 2,60,000ला चांदी पोचली. ही जर का सस्टेन राहिली तर नक्की 3 लाखाला पोचते. हे अगदी अंदाज नाही, हे अगदी सरळ सरळ कळत आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला, मी म्हणलं होतं दिवाळीपर्यंत चांदीला 3 लाखाचा भाव येईल, आणि हे मी सांगितलेलं होतं. चांदी 1,80,000 होती तेव्हा. तर दिवाळी कुठली, हे जानेवारी महिन्याच्या संपायच्या आतच चांदी कदाचित 3 लाखाला पोचेल का काय, असं एकंदर वाटतंय. ठीक आहे, सोनंही थोडंसं वर गेलेलं आहे, पण त्याने ऑल टाईम हाय मोडलेलं नाही. ते 1,39,000ला पोचलेलं आहे. तर आत्ताचा परिस्थितीनुसार आपल्याला सोन्या चांदीमध्ये काहीच करायचं नाही आहे, फक्त बघत राहायचं आहे सोन्या चांदीकडे. ज्यांनी घेतलेलं नाही त्यांनीही घ्यायची घाई करू नये, फोमोचा शिकार होऊ नये. कारण वरच्या लेवलला घेतली आणि चुकून माकून पडली तर मात्र भयंकर लॉस होऊ शकतो, किंवा तुम्हाला खूप काळ वाट बघावी लागू शकते. तर ह्या दृष्टिकोनातनं सोन्या चांदीकडे फक्त बघत राहायचं आहे. शेअर मार्केट आज पडणारच आहे, पडलेलंच राहणार आहे. तर या दृष्टिकोनातनं जर आपण पाहिलं तर आपल्याला फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स हे खालच्या लेवलला घेण्याची संधी मिळू शकते. फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स कसे निवडायचे हे मी मागच्या जानेवारीपासून तुम्हाला वेगवेगळ्या व्हिडिओजमध्ये सांगितलेलं आहे. फंडे सांगितले, ट्रिक्स सांगितलेले आहेत. तुमचे शेअर्स तुम्हालाच निवडायचे आहेत. मी कुठलाही शेअर सांगत नाही किंवा टिप देत नाही किंवा खरेदी करा असं म्हणत नाही. मी तुम्हाला प्रिन्सिपली काय चाललेलं आहे जगामध्ये हे फक्त सांगत असतो. खरेदी विक्री करणं हे सर्वस्वी तुमचं काम आहे, तुमच्या वित्तीय सल्लागाराशी सल्लामसलत करून. तर ह्याच विषयावरती मी एक अतिशय वेगळा शेअर मार्केटचा कोर्स चालू करतोय. तर हा कोर्स जो आहे, हा कोर्स अतिशय वेगळा आहे. माझा 42 वर्षाचा जो अनुभव आहे आणि त्यातून ज्या प्रॅक्टिकल गोष्टी मला कळालेल्या आहेत, हे कुठल्याही शेअरविषयी मी टिप देण्याविषयी नाही सांगत आहे. मी प्रिन्सिपली, म्हणजे तुम्हाला कायम पुढचे आयुष्यभर उपयोगी पडेल असे मी तुम्हाला टिप्स देणार आहे, की जे फंडामेंटली, प्रिन्सिपली तुम्हाला शेअर निवडायला आणि शेअरमधनं प्रॉफिट कमवायला
तुम्हाला हे टिप्स उपयोगाला पडतील. ह्याच्यापैकी 50% टिप्स म्हणजे निम्म्या टिप्स किंवा निम्मा कोर्स हा तुम्हाला मार्केटमध्ये कुठेही बघायला मिळणार नाही आहे. कारण हा अनुभवाचा हा परिपाक आहे, म्हणजे अनुभवाचा ह्या बोल आहे. आणि ह्या अनुभवामुळे तुम्हाला हे जे शेअर हे जे हा जो कोर्स आहे हा वेगळा घडतो आहे. आणि ह्या कोर्सची फी आपण अत्यंत नॉमिनल ठेवलेली आहे. आणि हा कोर्स साधारणतः 4 ते 6 महिन्याचा होईल. याच्यामध्ये वेगवेगळी माहिती मी रविवारच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे. तो व्हिडिओ 5 मिनटं 45 सेकंदांनी तुम्ही जर का चालू केला तर कोर्सची सगळी माहिती दिलेली आहे. तर ही माहिती जरूर बघा, तुम्हाला त्याच्यामध्ये नक्की फायदा होईल हे मी नक्की सांगतो. बरं, शेअर मार्केटविषयी काळजी घ्या, कारण परत आज पडण्याची शक्यता आहे. घाबरून जाऊ नका, कारण स्मॉल कॅप्सचे जे शेअर्स आहेत हे खूप मोठ्या प्रमाणावर पडत आहेत. काही शेअर पडत आहेत, काही शेअर जागेवर राहत आहेत, काही शेअर मात्र वाढत आहेत. तर काळजी करू नका. पडणारे शेअर जरी असतील, तुमचे शेअर्स जरी पडलेले असतील तरी ते वाढणारच आहेत ही खात्री बाळगा. कारण तुम्ही फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्सच निवडलेले असतील याची मला खात्री आहे. कारण आपले व्हिडिओज जर का बघून तुम्ही काम करत असाल तर फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर नक्कीच तुम्ही निवडलेले असतील. आणि आता भरपूर वार्षिक न्यूनतम स्तराच्या आसपास हे आलेले आहेत. तर वार्षिक न्यूनतम स्तराच्या आजूबाजूला हे शेअर्स असल्याकारणाने तुम्हाला अगदी 100% तुम्हाला खूप मोठा प्रॉफिट होईल जर तुम्ही शेअर फंडामेंटली स्ट्रॉंग निवडलेले असतील तर. जर फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर्स निवडलेले नसतील तर मात्र डायरेक्टली बाहेर पडा. आता Q3चे रिझल्ट्स बाहेर पडत आहेत. तुमचा निवडलेले जे शेअर्स आहेत किंवा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये जे शेअर्स आहेत हे शेअर्स फंडामेंटली स्ट्रॉंग आहेत का नाही हे तुम्हाला टी व्हीवरती विश्लेषणातही दिसेल, किंवा यूट्यूबवरती तुम्ही जरी त्या शेअरचं नाव टाकून सर्च केला तरी तुम्हाला Q3 रिझल्टचं विश्लेषण मिळेल. किंवा त्या आपण जे सांगितलेलं आहे screener.in याच्यावरती जाऊनही तुम्हाला याच्यावरचं विश्लेषण मिळू शकतं. तर ते जरूर बघा. आणि त्याच्याप्रमाणे जर रिझल्ट्स चांगले असतील तर काहीच प्रश्न नाही. रिझल्ट जर का खराब आलेले असतील, खूपच खराब असतील, तर त्या शेअरवर पर्टिक्युलरली लक्ष ठेवा. मागच्या 2 क्वार्टरला जर का त्या शेअर्सचे रिझल्ट खराब असतील तर तो शेअर सरळ विकून टाका. लॉस असेल तरीही विकून टाका, आहे त्या भावाला विकून टाका. आणि जर मागच्या क्वार्टरमध्ये भाव कमी झालेले असतील काहीतरी कारणास्तव, तर काय कारण आहे हे बघा. कारण यावर्षी जवळजवळ 8 महिने पाऊस झालेला आहे आणि ह्या पावसामुळे कित्येक शेअरवरती परिणाम झालेला आहे. आणि मी एक उदाहरण देतो आहे, कारण कित्येक शेअर पाऊस असताना, उदाहरणार्थ सिमेंटचे शेअर्स पावसात काम करताच येत नाही, तर त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो. तर असे कित्येक शेअर्स आहेत की ज्याचं प्रॉब्लेम हे पावसामुळे काम करता येत नाही आहे, त्याच्यामुळे त्यांना ऑर्डर्स मिळालेले नाही आहेत किंवा त्यांचा सेल झालेला नाही, असे आहेत. तर मागचा क्वार्टर, हा क्वार्टर हे बघून फक्त डिसिजन घेऊ नका. कारणं शोधून काढा की सेल का नाही झाला. आणि त्यांच्या कॉलवरनं कळतं की सेल का नाही झालेला किंवा काय कारणं आहेत. आता उदाहरणार्थ एक हाऊसिंग कंपनीचा शेअर आहे आणि त्यांचं सगळं मार्केट जे होतं ते सुरत आणि कुठलं ग आपलं टी शर्टचं गाव कुठलं, तामिळनाडूमधलं एक गाव आहे. तर ते टी शर्टसाठी खूप प्रसिद्ध आहे. म्हणजे तिथं फक्त टी शर्ट बनतात, करोडोनी टी शर्ट्स बनतात. तर त्यांचा सगळा जो एक्सपोर्ट आहे हा मेनली US ला आहे. आणि सुरत जे आहे यांचाही सगळा हिऱ्यांचा व्यापार जो आहे तो सगळा व्यापार US ला आहे. आणि US ला एक्सपोर्ट बंद झाल्यामुळे तिथं सगळे फॅक्टरीज जवळजवळ बंद पडण्याच्या मार्गावरती झालेले आहेत. आणि तिथल्या कामगारांना बेकारी लागलेली आहे. त्याच्यामुळे ज्या कामगारांनी हाऊसिंग लोन घेतलेलं होतं त्यांना हप्ते फेडता येणं कठीण झालेलं आहे, कारण त्यांना नोकरीच नाही आहे, पगारच नाही आहे.
तर त्याच्यामुळे कंपनीची परिस्थिती ही खूप बिकट, म्हणजे हाऊसिंग फायनान्स कंपनीची परिस्थिती खूप बिकट झालेली आहे, कारण त्यांचे लोनचे हप्ते लोकांनी न भरल्यामुळे NPA खूप वाढलेला दिसतोय. तर त्याच्यामुळे तो शेअर प्रचंड पडलेला आहे. पण हा तात्पुरत्या कारणाने पडलेला आहे. त्याला काही ना काहीतरी अल्टरनेटिव्ह मिळेल आणि त्या लोकांना परत नोकरी मिळेल आणि हप्ते पूर्ववत होतील. तर त्याच्यामुळे आत्ताच्या परिस्थितीमध्ये तो हाऊसिंगचा जे काही शेअर्स तिथल्या भागावर अवलंबून होते, त्यांना हा फटका बसलेला आहे. आणि मी जी हाऊसिंग कंपनी म्हणतोय, या हाऊसिंग कंपनीचं मेन मार्केट सुरत आणि तिरपूर तिरपूर गावाचं नाव. तर तिरपूर हे 2 मार्केट त्यांचे खूप मोठे होते. त्यांनी कॉन्सन्ट्रेशन त्याच 2 मार्केटवरती सुरुवातीला करून आपली कंपनी वाढवलेली होती. तर त्याच्यामुळे त्यांना खूप मोठा फटका बसलेला आहे अमेरिकेच्या धोरणाचा, जे टेरिफ आपल्यावर लावलेले आहेत. तर अशी काही कारणं असतात. कंपनी चांगली आहे, त्यांचं कामही चांगलं आहे, पण हा प्रॉब्लेम आल्यामुळे कंपनी तोट्यात चाललेली आहे. तोट्यात नाही म्हणता येणार, फायदा कमी झालेला आहे, खूप कमी झालेला आहे. NPA वाढायला सुरुवात झालेली आहे. पण लोक ह्या गोष्टी बघत नाहीत. ते फक्त भावाकडे बघतात आणि कंपनीला NPA वाढतोय एवढं म्हणलं की धपाधपा शेअर्स विकतात, तो पाडतात शेअर्स, म्हणजे पडलाच जातो. तर त्याच्यामुळे आत्ता पडत्या भावात शेअर घेण्याची संधी आहे असं आपल्याला समजायला हरकत नाही, कारण पुढं 5-6 महिन्यामध्ये हे सगळं नॉर्मलाइज होईल आणि हा भाव परत कधीही दिसणार नाही. ही कंपनी प्रचंड उसळी मारेल. तर मी तुम्हाला एक उदाहरण दिलेलं आहे की कशा पद्धतीने मार्केट फिरू शकतं. त्याच्यामुळे तुम्हाला रिझल्ट्स बघताना सुद्धा असे बघायचे आहेत की ज्याचा ॲनालिसिस तुम्हाला करता आलं पाहिजे. हे ॲनालिसिस कशा पद्धतीने करायचं हे मी आत्ता थोडक्यात सांगितलं एका कंपनीचं उदाहरण देऊन. प्रत्येक बिझनेसप्रमाणे हे ॲनालिसिस वेगवेगळं असू शकतं. आता उदाहरणार्थ काही काही सायकल्स असतात. उदाहरणार्थ मेटल्सचे शेअर्स किंवा शुगर शेअर्स हे जे असतात हे सायकल्समध्ये चालतात. तर यांची सायकल्स बघून जर का तुम्ही त्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली तर तुम्हाला फायदा त्याच्यामधनं नक्की होऊ शकतो. आणि त्याच्यामध्ये रिझल्ट्स का कमी लागलेले आहेत हेही तुम्हाला त्याच्यामधनं कळू शकतं. तर अशा प्रकारे तुम्हाला पुढं जायचं आहे. नुसताच रिझल्ट चांगला नाही आला असं म्हणून कंपनी सोडून नाही द्यायची. ती खूप चांगली कंपनी असू शकते, मल्टीबॅगर असू शकते. त्याच्यामागचं कारण शोधा. जर ते कारण 2-3 क्वार्टर्समध्ये सुधारण्यासारखं असेल तर ती कंपनी सोडू नका. तर हे एक फंडामेंटली कशा प्रकारे आपण पुढं जातो याचं एक मी छान विवेचन तुम्हाला आज दिलेलं आहे. तर याचा जरूर स्टडी करा. तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असलेल्या प्रत्येक कंपनीचा ह्या प्रकारे तुम्ही स्टडी जर का केला तर तुम्ही लवकरच याच्यामध्ये एक्सपर्ट व्हाल आणि तुम्हाला आणखीन चांगल्या गोष्टी कळायला सुरुवात होईल. हा एक कोर्सचा भाग होता, तर तो मी तुम्हाला आत्ताच सांगून टाकलेला आहे. काही बिघडत नाही. तुम्हाला ते तेवढं नॉलेज मिळून गेलेलं आहे. असं मी कितीतरी नॉलेज मागच्या जानेवारीपासून तुम्हाला देत आलेलो आहे आणि ह्याच्यापुढेही देत राहील. काही काळजी करू नका. फक्त ते वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये जसं आठवेल, जसं जाणवेल मला, तसं मी तुम्हाला एक एक नॉलेज देत राहीन. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या. शेअर मार्केटमध्ये नीट लक्ष द्या. बाय. गुड डे. सी यू.